तुम्ही जर तुमच्या 20मध्ये असाल आणि आत्ता महागातला आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर हे रील तुमच्यासाठी आहे. वेलकम टू वेल्थ ग्रोथ. आज आपण बघणार आहोत दोन मुलांची गोष्ट. एक आहे रमेश आणि दुसरा आहे सुरेश. सुरेश हा इन्व्हेस्टमेंट करण्याबाबत अजिबात सिरियस नाही आहे. त्याच्या दृष्टीनं ट्रिप्स, मोबाईल्स नवीन नवीन घेणं, बाईक्स घेणं आणि लाईफ एन्जॉय करणं इज प्रायोरिटी. प्रत्येक गोष्ट जी घेतो ती EMIवर घेतो. दुसरं उदाहरण घेऊ आपण रमेशचं. रमेश काय करतोय? रमेश किमान 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय आणि हे तो पुढे कंटिन्यू करतो पुढे 20 वर्षांसाठी. सो आणि त्यात जो रिटर्न मिळतोय तो सपोज आपण म्हणू की 12% त्याला रिटर्न मिळाला. सो आता बघूया की त्याला रिटर्न मिळतो किती आणि अमाऊंट साठते किती. 10,000 इन्व्हेस्ट करून 20 वर्षाच्या जर्नीनंतर 12% रिटर्न मिळून याला साठतात जवळपास 91,98,000 रुपये. वेरॅज ज्यानं हा पैसा पूर्ण खर्च केला किंवा EMIवर खर्च केला त्याच्याकडे काय पैसे शिल्लक राहिले? काहीही नाही. तुम्हीच ठरवा तुम्हाला सुरेश व्हायचं आहे की रमेश. अशा प्रकारच्या एज्युकेटिव्ह व्हिडिओसाठी DM us and know what can be your corpus. धन्यवाद.